Good morning everyone. How is it going? How are you all? Welcome to my channel Deepa's Education Adda. ऑप्टिक्सच्या 8व्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. ऑप्टिक्सच्या 7व्या व्हिडिओपर्यंत आपले रिफ्लेक्शन ऑफ लाईट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट अँड डिस्पर्शन ऑफ लाईट, लाईटशी संबंधित एवढे फिनॉमिनॉन आपले स्टडी करून झालेले आहेत. आणि आज 8व्या भागात आपल्याला शिकायचा आहे प्रिझम फॉर्म्युला. हा प्रिझम फॉर्म्युला तुम्हाला पटपट समजावा म्हणून मी माझ्या मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रिझम इंट्रोड्यूस करून दिला होता. व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रिझमच्या रिफ्रॅक्टेड सरफेस किंवा प्रिन्सिपल सेक्शन ऑफ प्रिझम किंवा एज ऑफ प्रिझम किंवा अँगल ऑफ प्रिझम ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी डिस्कस केल्या होत्या. तुम्हाला दाखवल्या होत्या की प्रिझमचा बेस कुठं असतो किंवा रिफ्रॅक्टिंग एज कुठं असते, रिफ्रॅक्टिंग सरफेसेस कुठे असतात आणि ॲक्च्युअली रिफ्रॅक्शन होतं कसं थ्रू प्रिझम. प्रिझम फक्त लाईट रिफ्रॅक्टच करत नाही तर तुम्हाला माहीत झालं की लाईट डेव्हिएटसुद्धा होतो. त्याच्या 7 कन्स्टिट्युएंट कलर्समध्ये त्याचं सेपरेशन होतं आणि या फिनॉमिनॉनला आपण म्हटलं डिस्पर्शन ऑफ लाईट. ठीक आहे. मग आत्ता आपण या प्रिझममध्ये एंटर होणारा लाईट की जो त्या प्रिझममध्ये शिरत असताना त्याचं रिफ्रॅक्शन होईल आणि तिथून बाहेर येत असताना इमर्जंट रे बाहेर येईल. तर प्रिझमच्या माध्यमातून लाईटचं होणारं रिफ्रॅक्शन आपल्याला स्टडी करायचं आहे आणि त्यातून आपल्याला ऑब्टेन करायचं आहे प्रिझम फॉर्म्युला. ठीक आहे. एक डायग्रॅम तुम्हाला बोर्डवर दिसतीये. प्रथम दर्शनी असं वाटतंय की ती कॉम्प्लिकेटेड आहे, पण मुळीच डायग्रॅम कॉम्प्लिकेटेड नाही आहे. परीक्षेमध्ये बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो की ड्रॉ ए नीट लेबल्ड डायग्रॅम फॉर. ज्या कशासाठीची डायग्रॅम आपल्याला ड्रॉ करायची असते त्यासाठीचा तो प्रश्न असतो. 2 मार्क आपल्याला मिळतात. डायग्रॅम ड्रॉ करणं, ज्यावेळेस आपण असं म्हणतोय की ती रे डायग्रॅम आहे त्यावेळेस रे दाखवणं, कारण हे जे रे असतात रे ऑफ लाईट, तो लाईटचा पाथ रिप्रेझेंट करणारी रेष असते ती. म्हणजे की लाईट कुठून आलेला आहे आणि कुठं तो जाणार आहे, तो कसा रिफ्रॅक्ट झालेला आहे किंवा तो कसा इमर्जंट होणार आहे हे आपल्याला त्या ॲरोच्या माध्यमातून समजत असतं. म्हणून आपण त्याला म्हणतो की ती रे डायग्रॅम आहे. मग रे डायग्रॅम ज्यावेळेस असा प्रश्न विचारला जाईल की रे डायग्रॅम ड्रॉ करा, त्यावेळेस तुम्हाला तो ॲरो दाखवणं गरजेचं आहे. आणि 4 लेबलिंग करायचे. जिथं कुठं आपण 4 लेबलिंग करत आहोत तिथं आपल्याला त्यासाठीचे 2 मार्क दिले जातात. ठीक आहे. मग मला सांगायचं काय होतं मुळात ते तर राहूनच गेलं की डायग्रॅम दिसत जरी असली कॉम्प्लिकेटेड तरी ती कॉम्प्लिकेटेड नाही आहे. बघा मी तुम्हाला समजावून सांगते. हे पहा, ABC हा काय आहे तर प्रिन्सिपल सेक्शन ऑफ प्रिझम. तुम्हाला तर माहीत झालं की प्रिन्सिपल सेक्शन ऑफ प्रिझम कुठं असतो. ठीक आहे ना. त्यातला हा ए म्हणजे काय आहे तर रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ प्रिझम. प्रत्येक वेळेस रिफ्रॅक्टिंग म्हणण्याची गरज नाही, तुम्ही नुसतं अँगल ऑफ प्रिझम म्हटलं तरीसुद्धा चालणार आहे. ह्या AB आणि AC काय आहेत तर रिफ्रॅक्टिंग सरफेसेस ऑफ प्रिझम. ते प्रिझमचे रिफ्रॅक्टिंग सरफेसेस आहेत. म्हणजे इथून कुठंतरी लाईटचा एक बीम येईल आणि तो ह्या प्रिझमच्या रिफ्रॅक्टिंग सरफेसवरच्या एका पॉईंटवरती कुठंतरी इन्सिडंट होईल. ठीक आहे. तुम्ही म्हणाल की एकच रे येतो का लाईटचा? नाही, असंख्य रेज येतील आणि त्या रिफ्रॅक्टिंग सरफेसवरती ते इन्सिडंट होतील. पण आपल्या सेक ऑफ सिम्प्लिसिटीसाठी मला कॉन्सेप्ट पटकन लक्षात यावा म्हणून मग आपण लाईटचा एकच रे कन्सिडर करतोय. ठीक आहे. मग बघा, हा PQ, हे पहा हा रे प्रिझमच्या ह्या रिफ्रॅक्टिंग सरफेसवर ABवर या पॉईंटपाशी की ज्याला आपण लेबलिंग केलेला आहे Q, तर हा PQ जो रे आहे तो आहे इन्सिडंट रे ऑफ लाईट, की जो इन्सिडंट होतोय प्रिझमच्या AB ह्या रिफ्रॅक्टिंग सरफेसवर Q या पॉईंटपाशी. बघा बरं, सोपं होतं की नाही? बरं, आत्ता मी ह्या AB सरफेसला हा MD परपॅन्डिक्युलर ड्रॉ केला आहे. हो की नाही? परपॅन्डिक्युलर तर आता तुम्हाला फारच ओळखीचा भाग आहे की आपण काय करतो तर इंटरफेसला की जिथं लाईट एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात एंटर होतोय त्या सरफेसला एक परपॅन्डिक्युलर ड्रॉ करत असतो, एक नॉर्मल ड्रॉ करत असतो. आणि तो नॉर्मल आपण ह्या प्रिझमच्या AB या रिफ्रॅक्टिंग सरफेसवरती ड्रॉ केलेला आहे आणि त्याला आपण लेबलिंग करतोय MD असं. म्हणजे हा काय आहे तर नॉर्मल आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला माहीत आहे की ज्यावेळेस लाईट
एअरमधून किंवा रेअरर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये जातो त्यावेळेस तो टुवर्ड्स नॉर्मल असा बेंड होतो. टुवर्ड्स नॉर्मल असा बेंड होण्यामुळं होतं काय, तर अँगल ऑफ इन्सिडन्स हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शनपेक्षा मोठा राहतो. बरोबर आहे की नाही. आता इथं पाहूयात. हे पहा, हा नॉर्मल, हा तुमचा इन्सिडंट रे ऑफ लाईट आहे PQ. नॉर्मल बरोबर ह्या इन्सिडंट रे ऑफ लाईटने केलेल्या अँगलला आपण म्हणतो अँगल ऑफ इन्सिडन्स. म्हणजे हा जो आय इथं लिहिलेला आहे तो आय म्हणजे काय आहे तर अँगल ऑफ इन्सिडन्स. नॉर्मल बरोबर इन्सिडंट रेने केलेला अँगल. ठीक आहे. मग बघा, हाच नॉर्मल असा प्रिझमच्या आतमधल्या बाजूला आपण एक्सटेंड केला ना, इथं असा दोन्ही मीडियममध्ये त्याला ड्रॉ केला जातो MD. मग ज्यावेळेस लाईट आतमध्ये एंटर झाला, हा जो PQ इन्सिडंट रे आहे तो आता इथंच थांबणार नाही ना, ह्या इंटरफेसपाशी, ह्या AB रिफ्रॅक्टिंग सरफेसपाशी तो प्रिझमच्या आतमध्ये पण जाईल ना. मग आतमध्ये गेल्यानंतर त्याचं बेंडिंग कसं झालं बघा, टुवर्ड्स नॉर्मल. म्हणजे इथं जर मी बघितलं अँगल ऑफ इन्सिडन्स आणि इथं जर मी बघितला हा जो R1 आहे, तर हा R1 ह्या अँगल ऑफ इन्सिडन्सपेक्षा तुम्हाला कसा दिसतोय, कमी दिसतोय. आणि याचं कारण काय आहे तर हा आतमध्ये आलेला जो रे आहे की ज्याचं रिफ्रॅक्शन झालं तो टुवर्ड्स नॉर्मल काय झालेला असला पाहिजे, बेंड झालेला असला पाहिजे. ठीक आहे. मग बघा पुन्हा नॉर्मल बरोबर हा आतमध्ये आलाय ना, त्या रेला मी लेबलिंग कसं केलं आहे बघा, QR. म्हणजे हा QR काय झाला तर रिफ्रॅक्टिंग रे झाला. QR हा काय आहे तर रिफ्रॅक्टिंग रे आहे, रिफ्रॅक्टेड रे आहे. कुठल्या माध्यमामध्ये तर दुसऱ्या माध्यमामध्ये. म्हणजे तो कुठे एंटर झालेला आहे तर प्रिझममध्ये. प्रिझम हे दुसरं माध्यम झालं ना, लाईट आला कुठून तर एअरमधून आणि एंटर कुठं झाला तर प्रिझममध्ये. ठीक आहे. म्हणजे QR हा काय आहे तर रिफ्रॅक्टेड रे आहे इन डेन्सर मीडियम ऑर इन प्रिझम. आणि ह्या QRने ह्या नॉर्मल बरोबर केलेला अँगल आहे R1. ठीक आहे. बरं, मग लाईट आता हवेत होता, मग हवेमधून तो प्रिझममध्ये एंटर झाला. मग प्रिझममध्येच राहील का तो? नाही, तो प्रिझममधून बाहेर सुद्धा येणार आहे. ठीक आहे. मग ज्यावेळेस तो लाईट बाहेर पडतोय त्याही वेळेस तो काहीतरी अँगलने बाहेर पडणार आहे. का बरं? तर इथं हवेमध्ये लाईटचा स्पीड जास्त होता, प्रिझममध्ये एंटर झाल्यानंतर तुम्हाला माहीत झालं की लाईटचा स्पीड काय होतो, कमी होतो. आणि तो लाईट रे आता प्रिझममधून पुन्हा कुठे येणार आहे, बाहेर येणार आहे. आणि बाहेर येत असताना म्हणजे एअरमध्ये येत असताना पुन्हा लाईटचा स्पीड काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणजे लाईटचा स्पीड इन्क्रीज होतोय याचा अर्थ तो जो लाईटचा पाथ आहे तो कॉन्स्टंट राहत नाही, तो काय होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणजे लाईट बेंड होणार आहे. हे तर आपल्या लक्षात येतच आहे. ठीक आहे. मग बघा की मग तो बेंड झालेला लाईट किती अँगलने बेंड होतोय हे माझ्या लक्षात यावं, हे आपल्याला समजावं म्हणून मी काय केलं तर प्रिझमचा हा जो AC रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे याला एक नॉर्मल ड्रॉ केला आहे बघा, इथं दिसतोय. या नॉर्मलला मी नाव दिलं बघा असं ND. आणि PQ इन्सिडंट रे, QR रिफ्रॅक्टेड रे. मी म्हटलं की तो लाईट प्रिझममध्येच राहत नाही, तो रे प्रिझममध्येच राहत नाही, तो बाहेरसुद्धा येणार आहे. मग तो रे बाहेर आला बघा, RS असा त्याचा पाथ होता. मग ह्या RSला आपण काय म्हणूयात तर आपण म्हणूयात इमर्जंट रे ऑफ लाईट. हा इन्सिडंट रे ऑफ लाईट की जो इन्सिडंट झाला दुसऱ्या माध्यमात आला म्हणजे प्रिझममध्ये एंटर झाला त्याला मी म्हटलं रिफ्रॅक्टेड रे ऑफ लाईट. कोण होता रिफ्रॅक्टेड रे ऑफ लाईट? हा QR. ठीक आहे. मग तो आतमध्येच राहत नाही, तो बाहेर आला. तर ह्या RSला मी काय म्हटलं तर इमर्जंट रे ऑफ लाईट, कारण तो प्रिझममधून काय येतोय, फायनली बाहेर येतोय. ठीक आहे. मग ह्या ACला ड्रॉ केलेला हा जो नॉर्मल आहे ND, या नॉर्मल बरोबर ह्या RSने जो काही अँगल केलेला आहे त्याला मी म्हणेल इमर्जंट अँगल किंवा अँगल ऑफ इमर्जंट. ठीक आहे. हा झाला अँगल ऑफ इन्सिडन्स, हा झाला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आणि हा E म्हणजे काय आहे तर अँगल ऑफ इमर्जंट. ठीक आहे. की जो नॉर्मल बरोबर केलेला अँगल आहे. म्हणजे तुम्ही बघाल की हा फर्स्ट रे PQ
हा दुसरा रे QR आणि हा तिसरा रे RS. एवढ्यांनीच आपली डायग्राम तयार झालेली आहे. आपण केलं काय तर काही जॉमेट्रिकल प्रोसेस आतमध्ये केलेल्या आहेत की ज्याच्यामुळं आपल्याला पहिल्यांदा पाहत असताना असं वाटतं की डायग्राम थोडीशी डिफिकल्ट आहे. आपण काय केलं तर हे 2 नॉर्मल ड्रॉ केले MD. दुसरा एक नॉर्मल मी AC या रिफ्रॅक्टिंग सरफेसला ड्रॉ केला, त्याला लेबलिंग मी असं केलं ND. ठीक आहे. आता मी करते काय बघा, हा जो PQ इन्सिडंट रे आहे तो सपोज रिफ्रॅक्ट झाला नसता, त्याने पाथ चेंज केला नसता, आला त्याच पाथ फॉलो करत तो प्रिझममधून पुन्हा बाहेर पडला असता, तर असं होत नाही. पण मी असं इमॅजिन केलं की जर असं झालंच असतं तर, म्हणून ह्या PQला मी पुढं एक्सटेंड केलं बघा डॉटेड लाईनने. हा PQ आला तसाच स्ट्रेट लाईन पाथ फॉलो करत प्रिझममधून बाहेर पडतोय. हे असं होत नाही आहे, आपण इमॅजिन केलेलं आहे, म्हणून मी ते काय केलेलं आहे डॉटेड लाईनने दाखवलेलं आहे. म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला लक्षात ठेवायचं झालं डायग्राममध्ये तर तुम्ही असं म्हणायचं आहे की हा जो इन्सिडंट रे आहे PQ तो तुम्ही पुढं काय केलेला आहे एक्सटेंड केलेला आहे, वाढवलेला आहे. आणि आपण त्याला लेबलिंग काय करू शकतोय बरं तर PQ P'. येत आहे का लक्षात तुमच्या? किंवा तुम्ही नुसतं P' असं म्हटलं ना तरीसुद्धा चालणार आहे. हा इन्सिडंट रे तुम्ही काय करताय तर इन्क्रीज करताय. ठीक आहे. त्यानंतर मी काय केलं बघा, तर इमर्जंट रे RS हा काय आहे तर इमर्जंट रे आहे की ज्याच्या जो पाथ रिप्रेझेंट करतोय लाईटचा, की जो लाईट प्रिझममधून पुन्हा काय येतोय तर बाहेर येतोय. बरोबर आहे ना, पुन्हा काय होतोय तर रिफ्रॅक्ट होतोय. मग ह्या RSला मी मागच्या दिशेने एक्सटेंड केला, मागच्या दिशेने वाढवते मी हा रे बघा, हा असा जाईल S' पर्यंत. मग ह्याला तुम्ही असं सुद्धा लेबलिंग करू शकता SRS', किंवा तुम्ही असंही लेबलिंग करू शकता SS'. ठीक आहे. म्हणजे जर मी आता लाईन्स बघितल्या ह्या प्रिझमवरती टोटल किती लाईन्स ड्रॉ केल्या तर बघा तुम्हाला मोजून दाखवते. हा एक नॉर्मल MD आणि हा दुसरा नॉर्मल ND, 2 लाईन्स झाल्या. हा एक इन्सिडंट रे ऑफ लाईट, रिफ्रॅक्टेड रे ऑफ लाईट QR आणि इमर्जंट रे ऑफ लाईट RS. किती लाईन्स झाल्या 1 2 3 आणि 2 नॉर्मल, किती झाले 5. आणि ह्या 5 लाईन्स व्यतिरिक्त आपण काय काम केले तर इन्सिडंट रेला पुढं वाढवण्याचं आणि ह्या इमर्जंट रेला मागं वाढवण्याचं. ठीक आहे. म्हणजे मी जर लाईन्स काउंट करत असेल तर फक्त 5 लाईन्सनेच तुमची डायग्राम तयार झालेली आहे. 2 नॉर्मल, 3 लाईटचे रे की ज्याच्यामध्ये इन्सिडंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड इमर्जंट रे आहेत. आणि इन्सिडंट रे आणि इमर्जंट रेला तुम्ही काय करताय तर इन्क्रीज करताय, वाढवताय. ठीक आहे. त्यांची लेंथ काय करताय वाढवताय. म्हणजे मी तुम्हाला काय कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते तर हे कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते की जरी डायग्राम आपल्याला डिफिकल्ट दिसत असली तरी ती डायग्राम अतिशय सोपी आहे. ठीक आहे. मग बघा आता हा अँगल ऑफ इन्सिडन्स आपल्याला लक्षात ठेवावा लागतो. हा R1 लक्षात ठेवावा लागेल. हा R2 म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्सच आहे. R2ला अँगल ऑफ इन्सिडन्स का म्हणायचं मी सांगतेच तुम्हाला पुढं. हा X आहे, हा Y आहे, हा अँगल ऑफ इमर्जंट आहे आणि हा आहे अँगल ऑफ डेव्हिएशन. डेल्टाने रिप्रेझेंट केला आहे बघा, असा ड्रॉ केला जातो डेल्टा असा. ठीक आहे ना. डेल्टा म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे की इथं आहे डेव्हिएशन, इथं आहे डिफरन्स तयार झालेला आहे. कशामध्ये डिफरन्स तयार झालेला आहे तर लाईटच्या ओरिजिनल पाथमध्ये फरक तयार झालेला आहे, डिफरन्स तयार झालेला आहे. याचा अर्थ लाईट आला त्याच पाथने प्रिझममध्ये एंटर होत नाही किंवा प्रिझममध्ये बाहेरसुद्धा पडत नाही. तो त्याच्या एंटर होत असतानाच्या म्हणजे इन्सिडंट रे ज्याला आपण म्हणतोय त्या पाथबरोबर ज्यावेळेस तो रिफ्रॅक्ट होतो त्यावेळेस काहीतरी डिग्रीचा अँगल तयार करतोय. म्हणजे तो मूळ मार्गापासून डेव्हिएट होतोय आणि तो किती अँगलने डेव्हिएट झाला हे ज्यावेळेस आपण फाइंड आउट करतो त्यावेळेस आपण त्याला म्हणतोय अँगल ऑफ डेव्हिएशन. बघा मी कसा फाइंड आउट केला दाखवते तुम्हाला. हे बघा, हा इन्सिडंट रे ऑफ लाईट आहे म्हणजे हा लाईटचा ओरिजिनल पाथ होता. जर त्याने पाथ नसता चेंज केला तर तो असा सरळच निघून गेला असता, हो की नाही. हा असा
पी कडून आला असता आणि कुठे गेला असता तर पी डॅशपर्यंत गेला असता. बरं, पण असं झालं का? नाही. हा पी पासून आलेला लाईट क्यूपर्यंत आला, क्यूपासून तो बेंड झाला, कुठे गेला? आरपर्यंत गेला, आणि आरपासून तो पुन्हा बेंड झाला आणि कुठे गेला तर एसपर्यंत गेला. म्हणजे तुमच्या लक्षात येते की लाईटचा येण्याचा मार्ग हा होता, पण लाईट आता बाहेर कुठून पडतोय तर इथून पडतोय. म्हणजे लाईटने स्वतःचा पाथ काय केलाय तर चेंज केलाय, हो की नाही? मग जिथून हा लाईट बाहेर पडला तीच रेष मी मागच्या बाजूला वाढवली, ही अशी, हो की नाही? आपण तिला लेबलिंग काय केलं तर एस डॅश. मग हे करण्यामागचं कारण काय तर हा लाईटचा बदललेला पाथ आहे आर एस, आणि हा लाईटचा ओरिजिनल पाथ आहे की ज्या पाथने तो इन्सिडेंट झाला होता या प्रिझमच्या ए बी या रिफ्रॅक्टिंग सरफेसवर. मग ओरिजिनल पाथ बरोबर केलेलं डेव्हिएशन हा ओरिजिनल पाथ आहे आणि हा बदललेला पाथ आहे. येते का लक्षात? आणि ह्यांच्यामध्ये तयार झालेला जो अँगल आहे तो काय आहे तर अँगल ऑफ डेव्हिएशन. आलं लक्षात? लाईट मूळ मार्गापासून किती डेव्हिएट झाला, भटकला, त्याने स्वतःचा पाथ किती अँगलने चेंज केला, हे कोण दाखवतं आपल्याला तर हे दाखवतो आपल्याला हा अँगल की ज्याला आपण म्हणतोय अँगल ऑफ डेव्हिएशन. ठीक आहे, बघा बरं, मी लेबलिंग जी म्हणते ना ते असं खाली लिहिलं ना नंतर तरी सुद्धा चालतं. हे बघा मी कसं लिहिलंय दाखवते तुम्हाला. ABCला मी काय म्हटलं? प्रिन्सिपल सेक्शन ऑफ प्रिझम. तो प्रिझमचा काय आहे तर प्रिन्सिपल सेक्शन आहे. ए म्हणजे काय आहे? रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ प्रिझम. कुठं दिसतोय तुम्हाला? इथं BAC. त्यातला हा अँगल ए म्हणजे काय आहे? त्यातला हा अँगल ए म्हणजे काय आहे तर अँगल ऑफ प्रिझम, किंवा याला रिफ्रॅक्टिंग अँगल असं सुद्धा म्हणतात. PQ म्हणजे काय आहे? इन्सिडंट रे ऑफ लाईट. हे बघा, हा PQ काय झाला? इन्सिडंट रे ऑफ लाईट. QR काय झाला? हे पहा, हा QR असा ॲरो दाखवणं गरजेचं आहे का तर आपल्याला कळतं लाईट कुठून कुठे गेला, P पासून Q कडं, Q पासून R कडं. QR म्हणजे काय झाला? रिफ्रॅक्टेड रे ऑफ लाईट. RS काय आहे? RS इमर्जंट रे ऑफ लाईट. MD काय आहे? नॉर्मल. कुठं दिसला तुम्हाला? MD नॉर्मल. बरं, प्रिझमच्या कोणत्या फेसला तुम्ही ड्रॉ केला तर AB फेसला ड्रॉ केला. ND म्हणजे काय आहे? नॉर्मल टू फेस AC. ND नॉर्मल काढलेला आहे तुम्ही. प्रिझमच्या कोणत्या फेसला ड्रॉ केलेला आहे तर AC या फेसला ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्या डायग्राममध्ये किती नॉर्मल आहेत? 2 नॉर्मल आहेत. एक आहे प्रिझमच्या AC या फेसवरती ड्रॉ केलेला आणि दुसरा आहे प्रिझमच्या AC या फेसवर ड्रॉ केलेला. त्याच्यानंतर बघा, हा अँगल MQP हा काय आहे तर अँगल ऑफ इन्सिडन्स. कुठं दिसतोय तुम्हाला? पहा, MQ अँड P. आणि हा तो अँगल आहे की ज्याला तुम्ही काय म्हणताय? अँगल ऑफ इन्सिडन्स. ठीक आहे, त्यानंतर बघा अँगल NRS हा काय आहे? ईला आपण काय म्हणतोय तर अँगल ऑफ इमर्जंट. कुठं दिसतोय तुम्हाला? NRS. बघा, NRS. आणि या NRSने तयार केलेला जो स्मॉल ई हा अँगल आपण रिप्रेझेंट करतो इथं, आणि तो स्मॉल ई म्हणजे काय आहे तर अँगल ऑफ इमर्जंट. ठीक आहे, आता बघा बरं हा शेवटचा अँगल P'(ES). याला आपण रिप्रेझेंट केलं डेल्टाने, आणि हा डेल्टा काय रिप्रेझेंट करतोय तर अँगल ऑफ डेव्हिएशन. चला बरं शोधूयात. P'(ES) कुठं आहे? P'(E) आणि S. या P'(ES) मध्ये तयार झालेला हा जो अँगल आहे तो काय आहे? अँगल ऑफ डेव्हिएशन. हो की नाही? राहील लक्षात एवढं? BC म्हणजे काय आहे तर बेस ऑफ प्रिझम. R1 अँड R2 आर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन्स ऑफ 2 फेसेस. बेस ऑफ प्रिझम तुम्हाला कुठे दिसतोय? हे पहा, हा BC काय झाला तर बेस ऑफ प्रिझम, आणि हे R1 आणि R2 काय आहेत तर रिफ्रॅक्टिंग अँगल्स आहेत. ठीक आहे, बघा बरं आता एक्सप्लेनेशनमध्ये 4 पॉईंट मी लिहिलेले आहेत. ते असे की द रे PQ इज इन्सिडंट ऑन द सरफेस AB ॲट ॲन अँगल ऑफ इन्सिडन्स I. रे PQ हा इन्सिडेंट झाला
प्रिझमच्या ए बी या सरफेसपाशी आणि नॉर्मल बरोबर केलेला अँगल किती होता तर आय. ठीक आहे, आत्ताच तर मी समजावलं तुम्हाला. इट इज रिफ्रॅक्टेड अलॉंग क्यू आर. मग तो प्रिझमच्या आतमध्ये आला आणि क्यू आर हा रिफ्रॅक्टेड रे आपल्याला पाहायला मिळाला. द R1 इज द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. R1 हा काय आहे तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे. क्यू आर मे ॲक्ट्स ॲज अ इन्सिडंट रे इन डेन्सर मीडियम ऑन द सरफेस AC. द R2 इज द अँगल ऑफ इन्सिडन्स फॉर सरफेस AC. हे असं का म्हटलं गेलं इथं ते सांगते मी तुम्हाला. बघा, हे बघा, लाईट इथून एंटर झाला, नॉर्मल बरोबर केलेला अँगल होता अँगल ऑफ इन्सिडन्स. मग हा सेम इन्सिडंट रे PQ ज्यावेळेस प्रिझममध्ये एंटर होतोय त्यावेळेस तो रिफ्रॅक्ट होतो आणि तयार होतो रिफ्रॅक्टेड रे ऑफ लाईट. तो रिफ्रॅक्टेड रे ऑफ लाईट म्हणजे काय आहे QR. ठीक आहे, आता थोड्या वेळासाठी आपण विसरून जाऊया की लाईट PQ पाथ फॉलो करत आला होता. PQ हा इन्सिडंट रे होता. लाईट हा एअरमधून कुठं इन्सिडंट झाला तर प्रिझममध्ये इन्सिडंट झाला. हे विसरून जा थोड्या वेळासाठी. आता थोड्या वेळासाठी आपण असं कन्सिडर करूयात की लाईट प्रिझममधूनच कुठे येणार आहे तर बाहेर येणार आहे. ठीक आहे, मग आता प्रिझममध्येच ज्यावेळेस मी प्रोसेस सुरू करते की प्रिझममध्ये लाईट रे आहे आणि तो प्रिझममधून लाईट रे बाहेर येणार आहे. मग प्रिझम आपल्यासाठी काय झालं तर फर्स्ट मीडियम आणि एअर प्रिझममधून तो बाहेर येतोय आता तर एअर काय झालं सेकंड मीडियम. ठीक आहे, मग आता प्रिझम या पहिल्या माध्यमासाठी QR हा काय झाला तर इन्सिडेंट रे ऑफ लाईट झाला. ठीक आहे, म्हणजे लाईट Q पासून, मी म्हटलं ना P पासून Q पर्यंतची गोष्ट विसरून जा. आपण कुठंपासून लक्षात ठेवूयात Q पासून R पर्यंत. म्हणजे लाईट आता कुठून कुठं आलाय तर Q पासून R पर्यंत आला, आतमधून प्रिझमच्या आतमधून तो आला. म्हणजे QR हा आपल्यासाठी काय होईल अँगल ऑफ इन्सिडन्स आणि हा RS आपल्यासाठी काय होईल आता तर रिफ्रॅक्टेड रे ऑफ लाईट. ठीक आहे, मग QRला जर मी इन्सिडंट रे ऑफ लाईट म्हणतीये तर त्याने ह्या नॉर्मल सोबत बघा ह्या ND सोबत केलेल्या अँगलला मी काय म्हणेल तर अँगल ऑफ इन्सिडन्स, की ज्याला आपण रिप्रेझेंट कशाने केलेला आहे R2 ने रिप्रेझेंट केलेला आहे. म्हणजे R2ला तुम्ही अँगल ऑफ इन्सिडन्स कधी म्हणू शकताय ज्यावेळेस QR हा काय आहे तर QR हा काय आहे तर इन्सिडंट रे ऑफ लाईट आहे. ठीक आहे, QRला जर तुम्ही इन्सिडंट रे म्हणत असाल तर तुम्ही R2ला काय म्हणायचं अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणायचं. कारण इन्सिडंट रेने नॉर्मल बरोबर केलेल्या अँगलला आपण काय म्हणतो अँगल ऑफ इन्सिडन्स. म्हणजे हा जो R2 आहे तो काय असेल तर अँगल ऑफ इन्सिडन्स असेल. ठीक आहे, आणि मग हा इन्सिडंट रे नंतर कधीतरी प्रिझमच्या AC या फेसमधून काय येणार आहे तर बाहेर येणार आहे. म्हणजे तुमचा हा RS काय असेल तर रिफ्रॅक्टेड रे ऑफ लाईट असेल. म्हणून त्या एक्सप्लेनेशनमध्ये आपण असं लिहित आहोत की R1 हा काय आहे तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे. QR मे ॲक्ट्स ॲज अ इन्सिडंट रे इन डेन्सर मीडियम. म्हणजे प्रिझममध्ये की प्रिझम हे काय झालं तर डेन्सर मीडियम, डेन्सर मीडियममध्ये जर QR हा इन्सिडंट रे ऑफ लाईट सारखा ॲक्ट होत असेल तर R2 हा काय असेल तर अँगल ऑफ इन्सिडन्स असेल. कोणत्या फेससाठी तर प्रिझमच्या AC या फेससाठी. इजंट इट. द रे RS इमर्जेस विथ अँगल ॲज द अँगल ऑफ इमर्जन्स. RS प्रिझमच्या बाहेर येतोय की ज्याला आपण काय म्हणतोय तर इमर्जंट रे ऑफ लाईट म्हणतोय. आणि त्या इमर्जंट रे ऑफ लाईटने नॉर्मल बरोबर केलेल्या अँगलला आपण स्मॉल ईने रिप्रेझेंट केलेला आहे आणि त्याला आपण म्हणतोय अँगल ऑफ इमर्जन्स. ठीक आहे, द अँगल बिटवीन इमर्जंट रे RS अँड द ओरिजिनल डायरेक्शन ऑफ इन्सिडंट रे PQ इज कॉल्ड अँगल ऑफ डेव्हिएशन. इट इज डिनोटेड बाय डेल्टा. हा अँगल ऑफ डेव्हिएशन कसा तयार करायचा हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. ठीक आहे, तर मी काय म्हणते आजच्या या 8व्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच डिस्कशन करूयात. तुम्ही प्रॅक्टिस करा.
प्रिझम ड्रॉ करायचा आणि प्रिझममध्ये मी म्हटलं की आपल्याला किती लाईन्स ड्रॉ करायच्यात, फक्त तर 5च लाईन्स ड्रॉ करायच्यात. एक आहे इन्सिडेंट रे ऑफ लाईट, दुसरा आहे रिफ्रॅक्टेड रे ऑफ लाईट आणि तिसरा आहे इमर्जंट रे ऑफ लाईट. इन्सिडेंट रे ऑफ लाईटला आपण म्हणतो PQ, रिफ्रॅक्टेड रे ऑफ लाईटला आपण लेबलिंग केलं QR असं आणि इमर्जंट रेला आपण लेबलिंग करतोय RS असं. प्रिझमच्या AB अँड AC सरफेसला काय ड्रॉ करायचे, 2 परपॅन्डिक्युलर ड्रॉ करायचे, 2 नॉर्मल ड्रॉ करायचे. इन्सिडंट रे अँड इमर्जंट रे काय करायचा, एक्सटेंड करायचा, वाढवायचा. बरोबर आहे. म्हणजे टोटल आपल्याला 5च लाईन्स ड्रॉ करून ती डायग्रॅम ड्रॉ करायची आहे की जी डायग्रॅम आपल्याला प्रिझम फॉर्म्युला मिळवून देणार आहे. तुम्ही काय करा, आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या डायग्रॅमची प्रॅक्टिस करा आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते की आपण प्रिझम फॉर्म्युला कसा ऑब्टेन करणार आहोत. ठीक आहे. तोपर्यंत टेक केअर. बाय.